तर हिंदी मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे, नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। भाजप मेलाय म्हणून त्यांनी ऊर बडवायला दुसऱ्या पक्षातून ऊर बडवे घेतलेत। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल, तर आम्ही भाऊ एकत्र आल्यानं भाजपचा जळफळाट होत असल्याची ही टीका। जे का ऊर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातले, अगदी आमच्या पक्षातले सुद्धा ऊर बडवे घेतलेत, काँग्रेसचे ऊर बडवे घेतलेत, राष्ट्रवादीतले ऊर, सगळे देशभर इतर पक्षातले ऊर बडवे घेतलेत, कारण भाजपा मेलाय। मराठी माणसाचा आनंद फडणवीसांना रुदाली वाटत असेल तर हे विकृत आणि हिणकस यांच्या बुडाला आग लागली आहे। सांगताही येत नाही आणि दाखवताही येत नाही। उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा। फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो, पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल हे अत्यंत विकृत आणि हिणकस वृत्तीची माणसं आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत कोणतंही वक्तव्य करू नका, राज ठाकरेंचे सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश। युतीवर बोलण्याआधी मला विचारा, राज ठाकरेंच्या सूचना। आम्ही पुढे गेलेला हात अजूनही कायम, आमची भूमिका अजूनही सकारात्मक, संजय राऊतांनी केलं स्पष्ट। आता कोणी मिठाचा खडा टाकण्याचं काम करू नये असाही सल्ला। उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, मराठीसाठी महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे। तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे। भाजप दररोज महाराष्ट्राबद्दल खोलवर रुजलेला द्वेष दाखवतोय। आदित्य ठाकरेंचा ट्विट करत भाजपवर निशाणा। हार आणि बीएमसी निवडणुकांसाठी भाजपचं हे फोडा आणि राज्य सरकारचं नाटक आहे असंही केलं वक्तव्य। एका विद्वान मंत्र्यानं पहलगाम हल्ल्याशी तुलना केली। संजय राऊतांचा आशिष शेलारांना टोला। सरकारच्या लोकांना ठाकरे बंधूंनी एकत्र आलेलं नकोय अशी ही टीका। एक विद्वान मंत्र्यांनी महाराष्ट्र मराठी विजय दिवसाची तुलना पहलगावच्या हल्ल्याशी केली। राज्याच्या सांस्कृतिक मंत्रिपदावर बसलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची विधानं करू नयेत। बिहार निवडणुकीसाठी भाजपच्या कुरापती भोजपुरी अभिनेत्यानं महाराष्ट्रातील नेत्यांना चॅलेंज केल्यानंतर रोहित पवारांचा आरोप। महाराष्ट्रात येऊन जर कुणी मराठी अस्मितेवर आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही। पण याच्या मागे जर आपण बघितलं, फक्त बिहारच्या इलेक्शनला मदत व्हावी म्हणून भाजप या करापत्या करत आहे। ठाकरे बंधू हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आले। नवीन विद्यार्थी आल्यानंतर मेरिटच्या विद्यार्थ्यावर परिणाम होत नाही। सत्तेसाठी आमचा पक्ष कधीच नव्हता। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। एकत्र आले ते हिंदीच्या संदर्भात आले, दोन भाऊ एकत्र आले नाही, आमच्यावर काही परिणाम होईल असा प्रश्न नाही। जसं एखाद्या विद्यार्थ्याची तुमच्या वर्गात ऍडमिशन झाली म्हणून मेरिटच्या विद्यार्थ्यावर तणाव याचं काहीच कारण नाही। सर्व भारतीय भाषा राष्ट्रीय भाषा आहेत। भाषावादावर आरएसएसचं मोठं वक्तव्य। राज्यात स्थानिक भाषेत शिक्षण हवं, आरएसएसचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचं वक्तव्य।